दरम्यान गजानन कीर्तीकर यांनी शिवसेना मनसे यांच्या एकत्र येण्यासंदर्भात एक मोठं वक्तव्य केलंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही काळाची गरज आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी सुद्धा एकत्र येऊन अखंड शिवसेना तयार करावी असं कीर्तीकर यांनी बोलून दाखवलंय। गजानन कीर्तीकर यांचं हे एक महत्त्वाचं विधान म्हणावं लागेल। शिवसेना मनसे युती संदर्भातलं एक मोठं वक्तव्य आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही काळाची गरज आहे, मात्र यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी सुद्धा एकत्र यावं आणि अखंड शिवसेना तयार करावी असं वक्तव्य गजानन कीर्तीकर यांनी केलेलं आहे। तर एकनाथ शिंदेंची शिवसेना ही भाजप प्रणीत आहे, तर ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेस प्रणीत आहे। आम्हाला फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना हवी असं देखील गजानन कीर्तीकर यांनी बोलून दाखवलंय। एकनाथ शिंदे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात, बाळासाहेबांचं हिंदुत्व, बाळासाहेबांचं देशप्रेम फार मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेची मराठी माणसांचा सर्वांगीण विकास आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेला अफाट मेहनत त्यांच्यावरती सुद्धा विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत। या दोघांनी एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदेने सुद्धा त्यांच्या सोबत यावं अशी मनोमन इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो। कारण त्याशिवाय भक्कम आणि एकसंघ शिवसेना महाराष्ट्राला मिळणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे। आज एनडीए मध्ये एकनाथ शिंदे आहेत, त्यांची शिवसेना। काँग्रेस प्रणीत शिवसेना काल परवापर्यंत उद्धवजी नेतृत्व करत होते। आज काँग्रेस प्रणीत आहे किंवा नाही माहिती नाही, परंतु आमची दुसरी शिवसेना एकनाथ शिंदे नेतृत्व करतात ती भाजप प्रणीत आहेत। आम्हाला काँग्रेस प्रणीत किंवा भाजप प्रणीत शिवसेना नको। अखंड बाळासाहेबांच्या विचाराने चालणारी, स्वतःच्या ताकदीवरती उभी राहणारी शिवसेना महाराष्ट्रात पाहिजे। म्हणून ह्या दोघांच्या सोबत एकनाथ शिंदे यांनी देखील एकत्र यावं अशी आमची आणि महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांची मनोमन इच्छा आहे।